राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरीतील दृष्टांत, सिद्धांत आणि मार्मिक ओव्यांचे वाचन आपण करत आहोत. आज आपण 13व्या अध्यायातील ओव्यांचे वाचन करणार आहोत. पार्था परिशिजे देह हे क्षेत्र म्हणजे, जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येते. येनेचे क्षेत्राभिमाने राज्य तेजिले, ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला. ऐशिया पैजा महेशा पांघुरणे दाई दिशा, लांच करू म्हणून कोळसा कामू केला. पै सत्य लोकनाथा वदने आले बळाथा, तरी तो सर्वथा जाणेची ना. एक म्हणती हे स्थळ जीवाचे समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येथ. जे प्राणाचा घरी अंगे राबते भाऊचारी, आणि मनाय सावारी कुळवाडी करू. तया ती इंद्रिय बैलाची पेटी, न म्हणे अवसे पाटी. विषय क्षेत्री आटी काढी भली, मग विधीची वाप चुकवी. आणि अन्याचे बी वापवी, कुकर्माचा करवी राबू जरी. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारो यको, बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियांचा. तरी पृथ्वी आपतेजो वायू मये, तुझ सांगितली भुज महाभूते पाचे. जैसा ज्वरू धातू गतू अपत्याचे मीश पाहतू, मग झाली आतू बाहेरी व्यापी. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन, ये जाणे ज्ञान करणे पाचे. ये तत्व मिळा पंखी सुख दुःखाची उखी उखी, बुद्धी करी ते मुखी पाचे विही. मग वाचा आणि कर चरण आणि अधुद्वार, पायू हे प्रकार पाचानिक. कर्मेंद्रिय मणिपती ती जाणी जती, ऐके कैवल्यपती सांगतसे. पै प्राणाची अंतोरी क्रियाशक्ती जे शरीरी, तेची रिगी निगी द्वारी पाची. एवं दाहा ही करणे सांगितले देव म्हणे, परिसाता पुढेपणे म्हणते ऐशे. आणि शुक्र शोणितांचा सांधा, मिळता पाचाचा बांधा. वायू तत्व दशधा एकची झाली, तेथ चांचल्य निखळ. एकले ढेले निढाळ, म्हणून रजाचे बळ धरिले तेने. ते बुद्धीशी बाहेरी अहंकाराच्या उरावरी, ऐसा ताई ठाई माझारी बळियावले. संकल्पी सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. जे भुलीचे कोर वायू तत्वांचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जीवने. तरी स्पर्शो आणि शब्द रूपरस गंधो, हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियाचा. ये पाचैद्वारे ज्ञानाशी धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. मग स्वर वर्ण विसर्गो अथवा स्वीकार त्यागो, संक्रमण उत्सर्गो बिनमूत्राचा. हे कर्मेंद्रियाचे पाच विषयगासाच, जे बांधून यामाच क्रिया धावे. निराती आटी तेज तेजा वायुशी झुंज, आणि गगन तव सहज वायू भक्षी. ऐशी पाचही भूते न साहती एकमेकाती, की तेही ऐक्याती देहाशी येती. आणि जीवेशी पांडवा या 36 मिळावा, तो हा येत जाणावा संघात पैगा. का स्नेह सूत्रवन्नी मिळू एके स्थानी, धरिजी तो जनी दीपू होय. तैशी 36 ये तत्वे मिळते जेने एकत्वे, तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे.
जया ज्ञाना लागे गगन गिळिता ती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी तपो दुर्गे ओलांडित क्रतुकोटी वांडित उलथोनी सांडित कर्मवल्ली जयाचे नी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी डोळे आनंदाची का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नानाचार गौरव सुकुली नाचे नातरी केळी कापूर झाला जेवी परिमळे जाणो आला का भिंगारी दीपू ठेविला बाहेरी फाके पूज्यता डोळान देखावी स्वकीर्ती कानी नायकावी हा अमुकायशी नोहावी शेची लोका चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी आवडूनी लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू येपणी चांगू आती भरू जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयची न धरावी ऐशी ऐशी जीवी चाडबऊ तळोटी पण बाणी अंगी हिनावो खेवणे तिची करणे बहुत करणी खळाने आला पाना पळवी जेवी अर्जुना कालपवी पन्यांगना वडीलपणे आढ्यू आतुडी आडवी मग आढ्यता जेवी हारवी नातरी कुळवधू लपवी अवैवाती नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य वरी वरी देहन पूजे लोकाते नरंजे स्वधर्मो वाग्ध्वजी बांधोनेने परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासले न शके विकू जोडले स्फितीसाठी केळीचे दळवाडे हळू पोकळा आवडे परी फळोनिया गाढे रसाळ जैसे परी ते ऐशी देखा जैशा खांडोनिया शाखा मग तयाच्या बुडुका कुंपू कीजे का बाहू तोडून विकीजे मग भुकेची पिडा राखीजे नाना देऊळ मोडून किजे पवळी देवा तैशी हिंसाची करुणी अहिंसा निपज विजय हायसा पै पूर्व मीमांसा निर्णय केला पै मोहाची निसांगडी लाशी पिली धरी तोंडे तेथ दाताचे आगरडे लागती जैसे का स्नेहाळू माये तान याचे वास पायी ती दिठी आहे हळवारजी मुंगे मेरून ओलांडवे मशका सिंधू न तरवे तैसे भेटलिया न करवे अतिक्रमू तैसे साचानी मवाळो मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आठू वेगू विंदानू आशा शंका प्रतारणू हे संन्यशिले अवगुणू ज्या वाचा अक्षमे आणि संन्याशिले का निरिंधनाने विजाले मुखेनी घेतले मौन जैसे हालवती रुमावळे या लागी अंगण कुरवाळे नखांची बोगुंडाळी बोटावरी हे बहु असो पंडितो धरोनी बाळकाचा हातू वळुली व्यक्तू आपणची म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागेल मोहर धरो का वारे लगे पाखरू गगनी भरे रत्न पारखी यांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिडगणे आणि घासातील हरळू फेडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू सांडावा के का सवचोरा चुकविता दिवस लागल्या माता कोपावी की जीविता जिताने की जे का सुकतया अंकुरा
वरी पडल्या पियुष धारा, नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा, ना तरी रंकी निदान देखिले, का आंधळ्या डोळे उघडले, भनंगाची अंगाली इंद्रपद, तैसे गुरुकुळचे निनावे, महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटाळावे, आकाश का भलतीत बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी, सौंदनी फिडी थिगळी, वस्त्रांची किंबहुना ये परी, बाह्य चोखा उदारी, आणि ज्ञान दीपू अंतरी, म्हणून शुद्ध. एरवी तरी पंडुसुता, आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता, विटंबोगा मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हानीला, कडू दुधिया माखीला, गुळे जैसा, ओस घरी तोरण बांधिले, का उपवाशी अन्ने लिंपिले, कुंकू शेंदूर केले कांतहीने, कळस ढिमाचे पोकळ जळोवरिले झळाळ, काय करू चित्री व फळ आतू शेन, तैसे कर्मवरीची लेकडा, नसरे थोर मुले कुडा, नव्हे मदिरेचा घडा, पवित्र गंगे म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडे, का पती पुत्राती आलिंगी, एकचिते तरुणांगी, तेत पुत्र भावाचा अंगी, न लगे चिकामू, हाती हाला फुले, पासवना जेवी न घाले, तैसा मोहोटी दुर्वाक्यशीली, शेलीला सांगता, का एकलवतिया बाळका, वरी पडोनी ठाके अंबिका, मधुविशी मधुमक्षिका, लोभिनी जैशी, व मिलिया अन्ना, लाळन घोटी जेवी रसना, का अंगन सुई आलिंगना, प्रेताच्या परीही मिया केले, की हे माझे निझाले, ऐशी नाही ठेविले, वासने माझी, ऋतू काळी तरी फळते, परी फळलो हे नेनती, तया वृक्षांची ऐशी वृत्ती, कर्मी सदा मद्यपांगीचे वस्त्र, का लेपाहतेचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे, वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे, तेवी अतिता जन्माचे उने जोल आहे, डोळा हरळ न विरे, घाई कोतन जिरे, तैसे काळीचे न विसरे, जन्म दुःख मने पूय घरते रिगाला, आहा मूत्र रंधे निघाला, कटा मिया चाटिला कूच स्वेदू, ऐशी ऐशिया परी, जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता तीन करी, जेने ऐशी होय, मनोनी समर्थीशी वैर, जया पडिले हाड खाईर, तो जैसा आठई पार, परजोनी असे, ना तरी केळवली नोवरी, का संन्यासी जिया परी, तैसा न मरता करी, मृत्यू सूचना, फुलाची या भोगा, लागी प्रेम टांगा, ते करे याचा गुडगा, ऐसे होईल, वो ढाळाचा खुरी, आखरू आते बुरी, ते दशा माझ्या श्री, पावे लगा पद्मदळेशी इसाळे, भांडताती जे हे डोळे, ते होती पडवळे, पिकली जैशी भवईची पडले, उमथती सीन साळे, उरू कुही जेल जळे, आस्वाचिनी जैशी बाभुळीचे खोड, गिरबडोनी जाते सरड, तैसे पिचडी तोंड, सरकटी जेल, रांधवनी ओली पुढे, पर्रे उन्मादती खातवडे, तैसाची ये नाकाडी बिडबिडती, तांबुले ओठरावो, हासता दात दावो, सनागर मिरवू बोल जेने, तयाची पाही या तोंडा,
येईल जळंबटाचा लोंढा, या उमळती दाढा दातांशी. कुळवाडी रिणी दाटली, का वाकड्या ढोरी बैसली, तैशी नुटील काही केली. जीवची हे कुसळी कोरडी, वारेनी जाती बरडी, तैशी अपत्य तोंडी दाढीशी. आषाढीचे निजळे, जैशी झिरपती शैलांची मौळे, तैशी खांडी होऊन लाळे पडती पुर. वाचेशी अपवाडू, कानी आणू घडू, पिंड गरुवा माकडू होईल हा. तृणाचे बुजवणे, आंदोळे वारे गुणे, तैसे येईल कापणे सर्वांगाशी. पाया पडती वेंगडी, हात वळती मूरकुंडी, बरवेपणा बागडी नाचवी गैल. मळमूत्रद्वारे होऊन ठाकती खोंकरे, नवशिये होती इतरे माझा निधनी. देखोनी थुंकील जगू, मरणाचा पडेल पांगू, सोयरिया उबगू येईल माझा. स्त्रिया म्हणती विवशी, बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळशी पात्र होईन. उबळीचा उजगरा, शेजे या सायल्या घरा, शिनवील म्हणती म्हातारा बहुता ते हा. आयशी वार्धक्याची सूचनी, आपणी या तरुणपणी, देखे मग मने विटे जोगा. मने पाही हे येईल, आणि आताची भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. झाडिली कोळी झाडी, तयान फळे जेवी बोंडी, झाला अग्नी तरी राखोंडी जाळील काही. का झाडाची सावली, वाटे जाता मिनली, घरावरी ते तुली असता नाही. सावली सरसेचाशे, परे असे हे नेनीचे, स्त्रियेचे तैचे लुलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली, ते वस्तिकेर आली, का गुरुवे बैसली रुखातळी. जो संपत्ती माझी असता, ऐसा गमे पांडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुंसा पांजरिया माझे, जैसा वेदाज्ञेशी तैसा बिहून असे. एरवी दारा गृहपुत्री, नाही जया मैत्री, तू जानपा धात्री ज्ञानाशी गा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. उर्वरित ओव्या आपण भाग 2 मध्ये पाहूया. राम कृष्ण हरी.